कसं घेऊन जाता येते तुम्हाला? हो बरं. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. परमपवित्र प्रभू रामचंद्राची पावनभूमी असलेल्या अयोध्येत आज प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रतिष्ठापना आणि भव्य दिव्य मंदिराचं उद्घाटन आत्ता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक धर्माचार्य आणि वरिष्ठ पदाधिकारी त्या कार्याला उपस्थित होते. परंतु 1990च्या दरम्यान विश्व हिंदू परिषदेने हिंदू धर्म परिषद भरवलं होतं की कोणत्याही परिषद अयोध्येत आपण कार सेवा करू आणि जो बाबराने आपल्या राम मंदिरावर जो अतिक्रमण केलेलं आहे ते कसल्यापर्यंत उद्ध्वस्त करण्याचं जाहीर करण्यात आलं. त्या अनुसरून त्याच दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांनी एक रथयात्रा सुरू केली. ती रथयात्रा देशात फिरून महाराष्ट्रात जेव्हा आली, महाराष्ट्रात शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी माझे लाखो शिवसैनिक या कारसेवेत सहभागी होतील, माझं पक्षाचं एक शिष्टमंडळ खासदार असतील, आमदार असतील किंवा वरिष्ठ नेते असतील ते लोक अयोध्येला जातील आणि तिथला आढावा घेऊन मला सांगतील. तर त्याच्यानंतर ती कारसेवा 30 नोव्हेंबर 1990ला ठरली. त्यावेळेस आम्हाला जाताना सुद्धा साधारणतः 160 किलोमीटर आम्ही जवळ 8 दिवस चालत गेलो. अनेक संकट आम्हाला समोर आले, पण शहरातनं जाता येत नव्हतं कारण 144 कलम त्या उत्तर प्रदेशमध्ये लागू होता. म्हणून आम्ही आडमार्गानं कसंही करून पोहोचलो. 2-4 दिवस तिथं राहिलो आणि 30 नोव्हेंबरला म्हणल्याप्रमाणे कार सेवा ठरली असताना आम्ही तिथे आगेकूच करत असताना काही अंतरावर अर्धा किलोमीटर तिथं प्रशासनानं ही कार सेवकांना आम्हाला अडवलं आणि इलेक्ट्रिकचे तारासुद्धा त्यावेळेस तिथं लावले होते. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती मुल्ला मुलायमसिंनी त्यावेळेस केला होता. परंतु आम्ही त्याची जीवाची तमा न बाळगता आम्ही आमचा लढा सुरू ठेवला. मग त्यामध्ये बराच वेळ होऊ लागला.
कारसेवकांची सहनशीलता संपू लागल्यानंतर उद्रेक सुरू झाला. मग तेवढ्यात कोठारी बंधून अनेक लोक कारसेवक त्यावेळेस घुसले, परंतु प्रशासनाने जी कुठलीही तमा न बाळगता त्या कोठारी बंधूवर गोळीबार केले. क्षणातच ते शहीद झाले. मग ही बातमी आम्हाला अर्ध्या तासानं आम्हाला कळाल्यानंतर मग परत कारसेवकांचं सहनशीलता संपल्यानंतर मग बसेस जाळ पोलिसांच्या तिथं प्रशासनाच्या अंगावर जा असं चालू झालं, तर लगेच ताबडतोब आदेश देण्यात आलं की गुन्हेगाराक्षणी गोळी घाला. मग त्या माध्यमातून आम्ही सुद्धा त्यात कसं बसं जरी वाचलो असलो तरी ज्यावेळेस आम्ही निघालो होतो घरी सांगून किंवा आमची वाट पाहण्यात आमच्या महिनाभराने फोटोला आमच्या हार घाला, म्हणजे या जीवावर उदारून आम्ही या अयोध्येच्या कारसेवक धर्मयुद्धामध्ये सहभाग घेतलो. आज ही राम मंदिर पूर्णतः होत आहे. अयोध्या एक बाकी आहे, मथुरा काशी बाकी आहे. अजूनही ते स्वप्न आमच्या मनामध्ये ही होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज रामाचा जो लोकार्पण सोहळा झाला तो अतिशय आमच्यासारख्या राम भक्तांना शिवसेना समस्त हिंदूवासींना होत आहे. जय श्रीराम. तर खरोखर अतिशय आनंद झाला असता. कसं आहे, बाळासाहेबांनी जे हिंदुत्व जागं केलं त्याच आज केंद्रातलं सरकार त्यांच्या वाक्यामुळंच युती केली. युती केल्यानंतर महाराष्ट्रातून 2 खासदाराच्या 200 खासदार झाले, 200 खासदारचे 400 खासदार झाले. हे कदापि भारत विसरू शकणार नाही. कारण बाळासाहेबांनी जे गर्व शिकवून हिंदू आहे किंवा बाळासाहेबांनी अनेक सार्वजनिक रस्त्यावर नमाज पडत असताना सुद्धा तुम्ही रस्त्यावर नमाज पडलं तर आम्ही महाआरती सुरू करू, तुम्ही जर आमची अमरनाथ यात्रा अडवलं तर तुमची हज यात्रा आम्ही बंद करू. म्हणजे अशा अनेक पद्धतीने बाळासाहेबांनी स्पष्ट आणि परकड मत मांडल्यामुळं ते हिंदुत्व जागा झालं. तेच हिंदुत्व आज आपल्या देशाला प्रणित म्हणजे प्रेरणादायक ठरलं असं मला वाटतं.